नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण काउन्सिलिंग रिलेटेड असो किंवा NTA ची काही पण नोटिफिकेशन असो, ते सगळी काही माहिती तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईडद्वारे पोहोचवण्यात येत असते या चॅनलच्या माध्यमातून. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे डिस्कस करणार आहोत. अत्यंत सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी ही आहे आणि ती बातमी काय आहे ते आपण एक-एक करून डिस्कस करून घेणार आहोत. तर एक प्रेस कॉन्फरन्स रिलीज केलेली आहे. प्रेस कॉन्फरन्स सॉरी. तर प्रेस रिलीज केलेली आहे NTA च्या अधिकृत वेबसाईटवरती. ते तुम्ही बघू शकत असाल. हे बघा, प्रेस रिलीज 19 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी त्यांनी एक प्रेस रिलीज केलेली आहे आणि त्या प्रेसमध्ये काय सांगितलेलं आहे, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्ट्रेटनिंग इट्स लीडरशिप अँड इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. जे पण त्यांचं फ्रेमवर्क होतं ते आता काय करणार आहे, ते चेंज करणार आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1 करोड कॅन्डिडेट ईच इयर एक्झाम देत असतात असं काय सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबत खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपण ते बघून घेऊया. तर पोस्टिंग ऑफ सिनियर ऑफिसर फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जे सिनियर ऑफिसर असणार आहे ते काय पोस्टिंग त्यांची होणार आहे NTA मध्ये. ठीक आहे. तर टू स्ट्रेंथन द सिनियर लीडरशिप ऑफ NTA with experienced administrator from the government of India, the following 4 officers have been posted to the agency over the past few days. These include 2 joint secretary level officer and 2 director level officer. म्हणजे 4 नवीन काय नेमण्यात आलेले आहे, 4 न्यू काय नेमण्यात आलेले ऑफिसर नेमण्यात आलेले. त्याच्यामधून 2 कोण आहे, सेक्रेटरी लेवलचे अधिकारी आहे आणि 2 डायरेक्टर लेवलचे अधिकारी आहे. ठीक आहे. द जॉईंट सेक्रेटरी लेवल ऑफिसर विल बी डिझायनेटेड ॲज ॲडिशनल डायरेक्टर जनरल ॲज पर द रिकमेंडेशन ऑफ राधाकृष्णन कमिटी. म्हणजे या कमिटीनुसार ते बसवण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं यालाच तर स्पेशलाइज लिडरशिप हायरिंग, म्हणजे जे स्पेशलाइज लिडरशिप त्यांनी हायर केलेली आहे कशासाठी, ही एक्झाम कंडक्ट करण्यासाठी. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे, CTO, CFO अँड GM HR. ठीक आहे. NTA has simultaneously published advertisement for the engagement of 3 specialist leadership position. ते स्पेशलाइज लिडरशिप पोझिशन साठी हे ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी अगोदर केली होती. टू ब्रीफ इन डोमेन एक्सपर्टीज ऑफ द हायेस्ट ऑर्डर इन टेक्नॉलॉजी, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस. दिस पोझिशन विल प्ले अ वायटल रोल इन मॉडर्नायझिंग द एजन्सी अँड इम्बेडिंग बेस्ट इन क्लास सिस्टम अक्रॉस इट्स ऑपरेशन. म्हणजे जे पण हे नेमण्यात आलेले ते कोण कोण आहे, आता एक एक करून आपण ते बघून घेऊया. याचा अर्थ सिंपल आहे. पूर्ण नोटीसमध्ये सिंपल अर्थ काढला आपण तर NTA ने काय केलेलं आहे, 4 नवीन काय केलेले आहे, सेक्रेटरी लेवलचे 2 आणि डायरेक्टर लेवलचे 2 अशी पोस्टिंग हायर केलेली आहे. कशामधून, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधून ती हायर करण्यात आलेली आहे. त्याच्यासोबतच त्यांनी काय केलेलं आहे, तर 3 क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. कोणते 3 क्षेत्र आहे ते, तर CTO, त्याच्यानंतर CFO आणि GM HR. तर आता CTO म्हणजे काय, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. याच्यामध्ये काय असणार आहे, तर सिनियर मोस्ट टेक्नॉलॉजी लीडर ऍट NTA, रिस्पॉन्सिबल फॉर एंड टू एंड डिजिटल एक्झामिनेशन इकोसिस्टम, कॅन्डिडेट फेसिंग सिस्टम, कॉन्फिडेन्शियल क्वेश्चन पेपर. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे ते एंड टू एंड जे पण डिजिटलाइज झालेलं आहे आता आपलं पूर्ण इंडिया, त्याच्यामध्ये काय आहे ते सिनियर मोस्ट चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर असणार आहे. तो सगळं काय याच्या देखरेखीखाली सगळं काही होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅनेजमेंट, जे पण क्वेश्चन पेपरचं मॅनेजमेंट आहे, कॉन्फिडेन्शियालिटी ठेवायचं, पेपर फुटला नाही पाहिजे, ते पण याच्याकडेच असणार आहे, यांच्याकडेच असणार आहे. त्याच्यानंतर AI ड्रिव्हन इंटिग्रिटी कंट्रोल, सायबर सिक्युरिटी अँड मॉडर्नायझेशन ऑफ NTA फुल टेक्नॉलॉजी स्टॅक इन कोऑर्डिनेशन विथ NIC, CDSE, CERT इन अँड MIETY. ठीक आहे. यांच्यासोबत ते इंटिग्रिटी ठेवणार आहे, म्हणजे यांच्यासोबत काय असणार आहे, त्यांचं कोलॅब असणार आहे. त्याच्यानंतर चीफ फायनान्शियल ऑफिसर, याच्याकडे काय असणार आहे, यांच्याकडे काय असणार आहे, तर सिनियर मोस्ट फायनान्शियल लीडर ऍट NTA, रिस्पॉन्सिबल फॉर एक्झामिनेशन वाईज अकाउंटिंग, ट्रेजरी अँड सरप्लस फंड डेव्हलपमेंट डिप्लॉयमेंट इन अकॉर्डन्स विथ गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट नॉर्म्स, फुल स्टॅच्यू अँड CAG कंप्लायन्स अँड ऑडिट रेडी फायनान्शियल गव्हर्नन्स फॉर द एजन्सी. जे पण आपलं फायनान्शियल ऑफिस आहे ते यांच्याकडे असणार आहे. कोणाकडं, तर चीफ फायनान्शियल ऑफिसर कडे ते असणार आहे. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण तर जनरल मॅनेजर. आता जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स साठी काय करणार आहे, हे जे पण ह्युमन रिसोर्सेस आहे त्यांच्यासाठी हे नेमण्यात येणार आहे.
तर याच्यासाठी काय आहे, सिनियर मोस्ट HR लीडर ॲट NTA रिस्पॉन्सिबल फॉर द फुल एम्प्लॉय लाईफ सायकल अक्रॉस द NT मल्टी कॅटेगरी वर्कप्लेस. म्हणजे जे पण एम्प्लॉईज असणार आहे त्यांच्यावरती देखरेखीसाठी कोण अपॉइंट करण्यात येणार आहे, तर जनरल मॅनेजर अपॉइंट करण्यात येणार आहे. त्यांनी ही प्रेस रिलीज केलेली आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर these three positions are invited within 15 days from the date of publication of this advertisement on NTA website. The selection shall be made by a duly constituted selection committee on the basis of qualification, experience, demonstrated capability. The advertisement emphasizes the requirement of the strong public service orientation, experience of working with the government of India system, demonstrated capability of leading large mission critical institution. म्हणजे हे हायर करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पार्ट ऑफ लार्जर प्रोग्राम ऑफ इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. आता रिफॉर्म कोणते कोणते येणार आहे, तर एक्झामिनेशन इंटिग्रिटी, टेक्नॉलॉजी मॉडर्नायझेशन, गव्हर्नन्स अँड ओव्हरसाईट, हे सगळे ह्युमन रिसोर्सेस याच्यावरती आणि स्टेक होल्डर एंगेजमेंट याच्यावरती ते काम करणार आहे. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, सगळ्या गोष्टी सुरसुळीत चालल्या पाहिजे, त्यासाठी NTA हे कदम उचललेला आहे. त्याच्यानंतर NTA शाल कंटिन्यू टू कम्युनिकेट फर्दर मेजर ॲज दे आर इम्प्लिमेंटेड. म्हणजे जसं जसं पुढे ही प्रोसेस होईल तसं तसं तुम्हाला कळवण्यात ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहे असं सांगितलेलं आहे. द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, द डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन अँड द गव्हर्निंग बॉडी ऑफ NTA आर प्रोव्हाइडिंग क्लोज सपोर्ट अँड ओव्हरसाईट टू द रिफॉर्म प्रोग्राम. म्हणजे जे पण हा रिफॉर्म प्रोग्राम आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हायर एज्युकेशन बॉडी, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन बॉडी ऑफ NTA आर प्रोव्हाइडिंग फुल क्लोज सपोर्ट अँड ओव्हरसाईट ऑफ अ रिफॉर्म प्रोग्राम. जे पण हे प्रोग्राम चालू आहे त्याच्यासाठी NTA फुल कॉपरेट करत आहे. त्याच्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुद्धा याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट काय आहे, तर गव्हर्नमेंट इन्व्हॉल्वमेंट आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन समजली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.